नमस्कार. प्रोटीन पावडरचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या चॅनलवर पेरिमेनोपॉज, मेनोपॉज काळातील स्त्रिया, गरोदर स्त्रिया, डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया, बाळंतिणी, इतकंच काय अगदी लहान मुलांसाठी ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांसाठी हेल्थविषयी शेकडो व्हिडिओज आहेत आणि या सगळ्यांना उपयुक्त असलेली प्रोटीनची पावडर कसे बनवायचे याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ही प्रोटीन पावडर आपल्या केसांसाठी, आपल्या हाडांसाठी, आपले हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी इतकंच काय तर आपल्या ओव्हरऑल ग्लो आणि पर्सनॅलिटीसाठी सुद्धा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, मुलं तुमचे ड्रायफ्रुट्स खात नसतील, ड्रायफ्रुट्स त्यांना आवडत नसतील तरी देखील ही पावडर तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे. आणि असं नाही आहे की यातले काही घटक, जसं की मी इथं मखाना वापरलाय मग तुम्ही तो वापरायचा आहे असं बिलकुल नाही आहे. पूर्वी मी मखाना वापरत सुद्धा नव्हते. अगदी शेंगदाणे आणि 1-2 जरी ड्रायफ्रुट्स घरात असतील तरी देखील तुम्ही ही पावडर बनवू शकता. आणि कधी कधी ना मला असं वाटतं की ही रेसिपी इतकी अंडररेटेड का आहे, का आपण डिलिव्हरी नंतर या गोष्टी नाही वापरत डिंक लाडूमध्ये सुद्धा. याचं महत्त्व किती जास्त आहे. बऱ्याच जणी लाडू बनवतात, वाईट काहीच नाही, परंतु लाडू खायला देखील वेळ नसतो. आपण जॉब करत असतो किंवा कामात असतो. मग अशा वेळेला पटकन 2 चमचे तोंडात टाकले आणि आपल्या कामाला लागलो तर काम होतं. आणि इतकी टेस्टी, साखर विरहित अशी मस्त प्रोटीन पावडर आपल्या सगळ्यांशी मी आज शेअर करणार आहे. याची टेस्ट खूप यम्मी आहे, सगळे खातात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. आपल्याला लागणार आहेत 1 छोटी वाटी शेंगदाणे. इथे आपण घेतलेले आहेत काजू मी इतके घेतलेले आहेत. 1 वाटी आपल्याला लागतील 1 छोटी वाटी मनुके. याच्याऐवजी काळे मनुके देखील तुम्ही घेऊ शकता. इथे इतकी मी बदामाची पावडर घेतलेली आहे. आणि या आहेत भोपळ्याच्या बिया, आपल्याला हव्या तेवढ्या घेऊ शकतो. अर्ध्या वाटी मी घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी. वॉटरमेलन सीड्स म्हणजे आपण इथे घेतलेल्या आहेत कलिंगडाच्या बिया. अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया इथं मी घेतलेल्या आहेत. आणि हा आहे मखाना आपण 1 बाउल घेतलेला आहे. हा देखील कमी अधिक प्रमाण याचं चालू शकतं. आता एक पॅन घ्या आणि तो गॅसवर ठेवा. गॅस लो फ्लेमवर करा. मखान्याला आयुर्वेदामध्ये मखान्न असं म्हटलेलं आहे. हा मखाना आपण आधी याच्यामध्ये घालणार आहोत. मखान्याला सुपर फूड म्हटलेलं आहे आणि हे तितकंच खरं आहे. आता आपण काजू घालणार आहोत. काजूमध्ये मॅग्नेशियम जे आहे हे हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मनुके नॅचरल एनर्जी बूस्टर्स आहेत आणि क्विक एनर्जी प्रोव्हाइड करतात. लोहाचा उत्तम सोर्स आहे. शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम जे हाडांना बळकटी देतात. प्रोटीन भरपूर आहे. सूर्यफुलाच्या बियामध्ये विटॅमिन ई. गर्भवतींनी हमखास सूर्यफुलाच्या बिया कलिंगडांच्या बियाच्या लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे डायबेटिक्सवाल्यांसाठी हे चांगलं आहे. आणि भोपळ्यांच्या बियामधील विटॅमिन ई, कॅरोटेनॉइड्स आणि हेल्दी फॅट्स ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतात. आता ही जी बदाम पावडर आहे ती आत्ता आपण घालणार नाही आहोत. ही बदाम पावडर आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा जिन्नस लो फ्लेमवर छान हलका भाजून घ्यायचा आहे. अगदी खूप भाजण्याची देखील गरज नाही. त्यानंतर हा सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यात अजून काही इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत. आता या सगळ्या जिन्नसामध्ये आपल्याला थोडेसे खजूर, मी इथे 7-8 खजूर घेतले, कमी अधिक घेतले तरी देखील चालू शकतात. खजूर नैसर्गिक स्वीटनर आहे. मेंदूसाठी खजूर अतिशय चांगले आहेत. खजूरमधलं प्रोटीन जे आहे, फायबर्स जे आहेत हे रक्तवाढीसाठी आपल्याला मदत करतात. म्हणून डेली आपण खजूर खाणं खूप गरजेचं आहे. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, आयर्न, B1, B2, B6, D2, विटॅमिन ई आणि प्रोटीन आहे जे आपली बोन हेल्थ, आपल्या हाडांची हेल्थ आणि डेन्सिटी सुधारतं. कारण याच्यात कॅल्शियम सुद्धा आहे. म्हणूनच गूळ मी इथं ॲड करत आहे. तुम्हाला जर डायबेटीस असेल तर तुम्ही गूळ स्किप करा. आपण ऑलरेडी खजूर वापरले त्यामुळे गूळ स्किप केला तरी देखील चालू शकतो. आणि गुळाचं प्रमाण किंवा खजुरेचं प्रमाण तुम्हाला जितकं स्वीट हवं आहे तितकं तुम्ही ठेवू शकता. आता हे गूळ, खजूर आणि बदामाची पावडर आपण आपल्या सगळ्या जिन्नसामध्ये मिक्स करणार आहोत. ही पावडर अतिशय टेस्टी बनते. तुम्ही इमॅजिन करू शकता याची चव अशा पद्धतीने. कारण बदाम पावडर जी आपण वापरली आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आपली हाडं बदामामुळे स्ट्रॉंग होतात. विटॅमिन ई केस त्वचेसाठी
उपयुक्त असणारे सगळे घटक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या पावडरमध्ये आहे. मिक्सरमधून काढल्यानंतर अशी छान मस्त टेस्टी पावडर तयार होते आणि ओव्हरऑल म्हणजे हिची चव देखील अतिशय छान लागते. 1 चमचा तुम्ही जाता येता खाल्ला, माझ्या मुलाचा हात दिसतोय, 1 चमचा जाता येता खाल्ला तरी इनफ आहे. आणि ही जी पावडर आहे ही तुम्ही 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करू शकता. मी वर ठेवली तर 8 ते 10 दिवस आरामात टिकते. फ्रीजमध्ये अजूनही काही दिवस 15-20 दिवस ही पावडर टिकू शकते. छान एअरटाईट बरणीमध्ये असं छान भरून ठेवा तुम्ही. प्रोटीन पावडरची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे. तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये असाल, डिलिव्हरीनंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, गुडघेदुखी, सांधेदुखी, केस गळती असे सगळे प्रॉब्लेम असतील तरी ही रेसिपी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नक्की करायची. अशा छान छान रेमेडी रेसिपी व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.